नांदेड, गोदावरी, पैनगंगा, असना या नद्यांना आता पूर आलेला आहे। पुराच्या पाण्यामुळे शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हजारो हेक्टरवरील शेती ही खरडून गेलेली आहे। नांदेड शहरामध्ये सखल भागात पावसाचं पाणी शिरलंय। नांदेड शहरालगत असलेल्या असना नदीनं धोक्याची पातळी गाठलेली आहे आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी। 2 दिवसापासून तुफान पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणी मुसळधार आणि ढगफुटीत सदृश्य पाऊस पडलेला आहे। आपण सध्या आहोत नांदेड शहरालगत असलेल्या या असना नदीवर। आपण पाहू शकतो की असना नदीने जे आहे धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। हिंगोली, परभणी जिल्ह्यात देखील मोठा पाऊस झाला आणि या पावसामुळे या नदीला मोठा पूर आलेला आहे। संपूर्ण शेत शिवारात या असना नदीचं पाणी शिरलेलं आहे। एकंदरीत पाहता नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यात देखील मोठा पाऊस झालेला आहे। सर्वाधिक पाऊस जे आहे ते किनवट तालुक्यात झालेला आहे। कालपर्यंतची जी आकडेवारी पाहता एकूण 63 मंडळांपैकी 26 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। विष्णुपुरी धरणाचे दरवाजे एकूण 5 दरवाजे रात्रीला सोडण्यात आलेले आहेत। त्याचा फ्लो जे आहे ते समोर गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। त्या पुरामुळे असना नदी जी आहे ती आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड।